हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 24 जानेवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, व्हिएतनामने भारताच्या कोणत्या राज्यात इलेक्ट्रिक वाहन सुविधेत 2 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे? उत्तर आहे तामिळनाडू या राज्यामध्ये. तर व्हिएतनामने भारताच्या तामिळनाडू राज्यात इलेक्ट्रिक वाहन सुविधेत 2 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. तर उत्तर आहे तामिळनाडू. तर तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. तामिळनाडूतील जिल्हे आहे 32, विधानसभा जागा आहे 235 आणि भाषा आहे तमिळ. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आफ्रिकन नॅशनल काँग्रेस ANC कोणत्या दिवशी आपला स्थापना दिवस साजरा करतात? उत्तर आहे 8 जानेवारी. या दिवशी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस म्हणजेच ANC आपला स्थापना दिवस साजरा करतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पृथ्वीचा परिभ्रमण दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 8 जानेवारी. हा दिवस पृथ्वीचा परिभ्रमण दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अवतार ग्रुपच्या अहवालानुसार भारतीय महिलांसाठी सर्वसमावेशकता व कामकाजी महिलांसाठी अनुकूलतेच्या बाबतीत सर्वोत्तम शहर कोणते ठरलेले आहे? उत्तर आहे चेन्नई. तर अवतार ग्रुपच्या अहवालानुसार भारतीय महिलांसाठी सर्वसमावेशकता व कामकाजी महिलांसाठी अनुकूलतेच्या बाबतीत सर्वोत्तम शहर हे चेन्नई ठरलेले आहे. तर चेन्नईचे महापौर आहे S. सुब्रमण्यम आणि आयुक्त आहेत राजेश लाखोनी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2024 या अपंग व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? उत्तर आहे गोवा येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणती रायफल देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरलेली आहे? उत्तर आहे उग्रम. तर उग्रम ही रायफल देशातील पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरलेली आहे. तर उग्रम या रायफलीचे वजन आहे 4 किलोपेक्षा कमी आहे. तसेच उग्रम या रायफलीची मारक क्षमता आहे 500 मीटर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम कोणत्या ठिकाणच्या शस्त्रास्त्र संशोधन व विकास प्रशिक्षण स्थापनेने ARDE विकसित केली आहे? उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यासाठी जागतिक बँकेने मंजुरी दिलेली आहे? तर उत्तर आहे सांगली व कोल्हापूर. तर महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यासाठी जागतिक बँकेने मंजुरी दिलेली आहे. उत्तर आहे सांगली व कोल्हापूर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या युनायटेड लॉन्च अलायन्स कंपनीच्या व्हल्कन या रॉकेटने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण केले? उत्तर आहे अमेरिका. तर अमेरिका देशाच्या युनायटेड लॉन्च अलायन्स कंपनीच्या व्हल्कन या रॉकेटने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण केलेले आहे. उत्तर आहे अमेरिका. पुढचा प्रश्न पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे, अमेरिका देश किती वर्षानंतर चंद्रयान मोहीम राबवत आहे? तर उत्तर आहे 50 वर्षानंतर. तर अमेरिका देश 50 वर्षानंतर चंद्रयान मोहीम राबवत आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर उत्तर आहे त्या चित्रपटाचं नाव आहे ओपेनहायमर. तर ओपेनहायमर या चित्रपटाला 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. तर चित्रपटाचं नाव आहे ओपेनहायमर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये ओपेनहायमर चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळालेले आहे? तर ओपेनहायमर या चित्रपटाला एकूण 5 पुरस्कार 81व्या गोल्डन ग्लोब या पुरस्कारामध्ये 5 पुरस्कार मिळालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर उत्तर आहे लिली ग्लॅडस्टोन. तर लिली ग्लॅडस्टोन यांना 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सिलियन मर्फी यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार अमेरिकेत कोणत्या वर्षापासून दरवर्षी आयोजित केला जात आहे? तर उत्तर आहे 1944 या वर्षापासून गोल्डन ग्लोब पुरस्कार अमेरिकेत दरवर्षी आयोजित करण्यात येतात. तर उत्तर आहे 1944 पासून. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे बांगलादेशामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहे? उत्तर आहे अवामी लीग. तर बांगलादेशामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीग या राजकीय पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहे. उत्तर आहे अवामी लीग. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने 300 पैकी किती जागा जिंकलेल्या आहे? तर उत्तर आहे 223 जागा अवामी लीग या पक्षाने जिंकलेल्या आहे. उत्तर आहे 223 जागा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे बांगलादेशामध्ये एकूण 300 पैकी किती जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहे? तर उत्तर आहे 229 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहे. तर 229 पैकी 223 जागा या अवामी लीग पक्षाने जिंकलेल्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे शेख हसीना या बांगलादेशाच्या कितव्या पंतप्रधान होणार आहे? तर या कितव्यांदा पंतप्रधान होणार आहे? तर या 5व्यांदा पंतप्रधान होणार आहे. तर शेख हसीना या बांगलादेशाच्या 5व्यांदा पंतप्रधान होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे अमळनेर येथे होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? तर उत्तर आहे सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे नवी दिल्ली येथे इन्स्टंट फूड 2024च्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाद्यपदार्थाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? उत्तर आहे सुनील बर्थवाल. तर फ्रेंड्स मला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग फ्रेंड्स थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.